बांधवानो, छत्रपती संभाजीनगरमधील सरपंच मंगेश साबळे हे गेल्या अनेक वर्षापासून जो सर्वसामान्य पीडित नागरिक आहे त्या सर्व पीडित नागरिकांच्या व्यथा घेऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न घेऊन प्रशासनामध्ये जे डल्ला मारून बसलेले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम करतात। त्यांच्या माध्यमातून ते प्रश्न का सोडवले नाहीत म्हणून त्यांना विचारणा करतात। आज त्याच मंगेश साबळेंचा आवाज दाबण्याचा आज प्रयत्न होतोय। त्यांना आज तेथील डीसीपीने आणि सीपीने तडीपारची नोटीस देण्याचं काम केलंय। या राज्य सरकारच्या कृत्याचा आपण जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। आज दिवसाढवळ्या या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचे मुडदे पडतायत। लहान लहान लेकरांवरती बलात्कार होऊन त्यांना ठेसून मारण्याचा प्रकार घडतोय। माता भगिनींवरती अत्याचार होतोय। दिवसाढवळ्या कोणी हातात हत्यार घेऊन रस्त्यावर फिरायचं काम करतोय। मंदिरं लुटली जात आहेत। शासकीय दालनात बसून पगार घेऊन सुद्धा पोट भरत नाहीत ते अधिकारी शासकीय दालनं लुटायचं काम करतायत। पीडित ज्यावेळी त्या ठिकाणी आपली तक्रार घेऊन जातो त्या पीडिताला गुन्हा दाखल करण्याचं काम होतं, त्याला त्या दालनातून हाकलून देण्याचं काम होतं। म्हणजे अशा पद्धतीने संविधानिक खुर्ची पायधळी तुडवण्याचं काम होतंय, ह्या कायद्याला पायधळी तुडवण्याचं काम होतंय। आणि तशा व्यक्तींवरती गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकून त्यांच्यावरती कारवाई करण्याचं सोडून प्रामाणिकपणे अशा कृत्य करणाऱ्या लोकांना जो जाब विचारतो तशा चळवळीतील कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा आज प्रयत्न होतोय। महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो, आपण ज्या पद्धतीने जनरल डायर आणि ब्रिटिशांपेक्षा भयानक परिस्थिती तुम्ही ह्या महाराष्ट्रात निर्माण करू इच्छित आहात त्याचा सर्व जनता तीव्रपणे निषेध करत आहे। आणि थोड्याच दिवसात जनता रस्त्यावर उतरून आपल्याला पळता भुई थोडी करून सोडेल। म्हणून मंगेश साबळे सारख्या चळवळीतील कार्यकर्त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने करू नये। जे गुन्हेगार आहेत त्यांना बेड्या ठोकून त्यांना फासावर लटकवण्याचं काम करा, पण जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत तुमच्या निदर्शनात आज त्यांचे गुन्हे दाखवून देण्याचं काम करतायत, भ्रष्टाचार उघड करण्याचं काम करतायत, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकून त्यांचं आयुष्य संपवण्याचं काम आज कोण करतंय? मंगेश साबळे यांनी स्वतः मीडिया समोर येऊन सांगितलेलं आहे। तेथील जे डीसीपी आहेत, सीपी जे आहेत त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून मंगेश साबळेंना तडीपारची नोटीस देण्याचं काम केलंय। मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना विनंती करतो, सदर ह्या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम करावं। ज्या डीसीपीने आणि ज्या सीपीने जर खोटी केस टाकून मंगेश साबळे यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करत जर असतील तर ह्या दोघांची चौकशी करून ह्यांचा उलगडा करून जर हे दोषी असल्यास त्यांना बेड्या ठोकण्याचं काम करावं आणि मंगेश साबळे सारख्या चळवळीतील कार्यकर्त्याचा सन्मान करून त्याला न्याय देण्याचं काम करावं।